आजच्या ताज्या आणि धक्कादायक बातमीने शहरात खळबळ उडवून दिली आहे। अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला मारहाण करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदर पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले। त्यानंतर आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिला मारहाण देखील केली। या गंभीर घटनेची तक्रार प्राप्त होताच सदर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 1 वर्षापूर्वी आरोपी विकास तुरकर याच्यासोबत तिची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती आणि त्यानंतर त्याने 4 महिन्यापूर्वी त्याला कारकिर्दी नेले त्याच्या मामाच्या घरी आणि त्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर ती पीडिता त्याच्यासोबत WCL क्वार्टर त्याच्या राहत्या घरी राहत होती। परंतु काल घटना घडली का ती आपल्या घरी नानीच्या घरी परत आली असता आरोपी हा त्याच्या परत गेला। तू माझ्या लग्नाची बायको तुम्हाला घेऊन जातो असं म्हणून तिला मारहाण केली। त्यावरून ती पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशन सदरने तात्काळ दखल घेतली। त्याच्यामध्ये अपराध नंबर 444 पब्लिक 25 कलम 68 BNS 8, 10, 12 पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला। आरोपीला त्वरित अटक करण्यात आली आणि 3 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली। आरोपीचं पूर्वीचं कोणतेही रेकॉर्ड नाही आहे आणि आरोपी हा डेली वेजेसवर कामावर जातो। तरी होती अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाबद्दलची धक्कादायक बातमी। सदर पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। हे दिलासादायक बाब आहे। या प्रकरणावर आमचे लक्ष असेल आणि पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।